तुला मी माझा पुतळा करून देतो, पुतळ्याची सेवा कर. मी समजून हा म्हणजे ते जमतंय. मग त्यांनी मातीचा पुतळा करून दिला. पुन्हा तिच्या मार्गाने ती रोज ती पायाला बाय बसायची, स्नान घालायची. आता मातीच्या पुतळ्याला स्नान कसं घालायचे, थोडंसं पाणी शिंपडायचं स्नान घातले म्हणून. पुन्हा मला जीव ताट ठेवायचे पुढे, जेव्हा म्हणायचे हातपाय दाबण्यासाठी जवळ बसायचे. कशाचे? मातीच्या पुतळ्याचे. 6 महिने गेले आणि खरा नवरा एक गेला बालाजी महाराज. आता मुलीवा घरला म्हणतात, खरा नवरा घरला आला आणि खरा नवरा हात मारतो, आलं कवाड काढ मी आले. आता ते नेमकंच पायाला बाहेर बसलेले आणि पायाचे पद आहे. मग महाराज तुम्ही सांगा, आता तिचा खरा पती आलेला आहे, तिनं उठा काय करायला पाहिजे? आग उठून कवाड काढला पाहिजे. मुलीवा म्हणाल्या, खरा पती दर्जाला आलेला हाका मारतो, तुम्ही म्हणताय कुठून कवाड काढलं पाहिजे आणि तिनं तर नवऱ्याची सेवा केली. अगं ती मातीचा पुत्र आहे. आता मात्र गर्गाचार्य मुली उत्तर देतात, महाराज तुम्ही म्हणतायत मातीचा पुत्र आहे, मग हा नवरा हाडा मासाचा आहे, ह्याची बी एक दिवशी माती. खरा आत्म्याचा पती परमात्मा. मग म्हणायला लागली, पूर्वा तुम्ही हुशार आहे, पास झाले. वा वा पास झाले. म्हणून त्या काय गवळ नाही म्हणते. कोण म्हणलं? ते काय नवऱ्याची हेळणा करत होते काय? नवरा आहे नवऱ्याच्या ठिकाणी, लेकरू लेकराच्या ठिकाणी, सासू सासऱ्याच्या ठिकाणी, सासर जी व्यक्ती लेकर ठिकाणी. पण जो परमात्मा आहे ती हा भाव भगवंताला समर्पित करण्यासाठी. कोण म्हणलं संतांचा संसार काय खोटा आहे का? त्यांनाही लेकर बाळ आहे, सार आहे. पण महाराज भाव मात्र समर्पित केला. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो की समर्पित केलं मला. म्हणून भाव देणं आहे. मग भाव एक द्यावी लागते. तुम्ही किती गाड्या 2 गाड्या काम करायची, तुम्ही किती घर बांधा, तुमचा पसारा किती मोठा असू द्या, पण भाव परमात्म्याला द्यावा. म्हणून राजा परीक्षिती कथा ऐकत असताना काय दिला? भगवंताकडे भाव दिला राजा परीक्षितीने. राजा विचार केला नाही, म्हणला हे तर कसे मरणार आहे की ह्याचं साधन, ह्याचं पोट भरण्यासाठी ह्याच्याची काय गरज आहे? मग अन्नाने पाण्याने कथा ऐकली आणि मग मात्र निश्चळ परमात्म्याच्या स्वरूपाचा साक्षात्कार झाला. आत्मप्रचिती येते असते पारमार्थिक माणसाला. आत्मप्रचिती येते, मनात बोललेलं खरं होतं. या आत्मानुभव येतो, आत्मसाक्षात्कार येतो. अष्टसात्विक भाव त्याच्यामध्ये उभारतात, परमार्थिकाचे लक्षण आहे. आणि ती मग दशा तिथं प्राप्त होते. म्हणून कै ऐशी दशा येईल माझ्या अंगात. अरे मग जसा जीव प्रपंचाला झुरतो तसा जीव ईश्वर प्राप्तीला जर झुरत असेल, चित्त पांडुरंग